नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या राजकारणात बरीच खलबतं सुरू होती आणि त्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी होतं ते म्हणजे राज्य सरकारचं त्रिभाषा धोरण, ज्याबद्दलचे 2 अध्यादेश काल मुख्यमंत्र्यांनी रद्द करत असल्याची घोषणा केली आणि असं वाटलं आता वादावर पडदा पडेल. पण ते न होता अजूनही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बघायला मिळतं. इतकंच नाही तर विरोधकांच्या सुरात सूर सुद्धा सत्तेतलेच काही आमदार आणि मंत्री सुद्धा मिळवताना बघायला मिळाले आणि याला कारण होता तो म्हणजे मराठीचा मुद्दा आणि हिंदी सक्तीला विरोध. त्यावरून सुद्धा आता 5 मार्चला मोर्चा निघणार होता, ज्यामध्ये दोघेही ठाकरे बंधू एकत्र दिसणार होते. पण मुख्यमंत्र्यांनी दोन्ही अध्यादेश रद्द करत या मोर्चाची हवाच काढल्याची चर्चा होती. पण त्यानंतर सुद्धा 5 तारखेला आम्ही एकत्र येऊ आणि विजयोत्सव साजरा करू अशी भूमिका आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे. त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे हा सगळा खटाटोप ही मराठीसाठी नेकी आहे की ही संभाव्य राजकीय एकी आहे, हा प्रश्न उपस्थित होतो आणि यावरूनच आपल्याला चर्चा करायची आहे. चर्चेत आपल्या सोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, त्याचबरोबर मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे, त्याचबरोबर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे. तर सगळ्यात आधी मी जातो मनसेचे प्रवक्ते आहेत योगेश खैरे आपल्या सोबत, त्यांच्याकडे. सगळ्यांचं आधी स्वागत की आपण चर्चेत सहभागी झालात त्यासाठी. योगेश खैरेजी, आता तुमच्या विजयोत्सवाचं स्वरूप नेमकं काय राहणार आहे हे आम्हाला जाणून घेण्यास खूप उत्सुकता आहे. विजय उत्सव तर सुरू झालेला आहे ऑलरेडी. तर हा विजय उत्सव महाराष्ट्राचा आहे, मराठी माणसाचा आहे आणि मराठी भाषेचा आहे. आता ज्या पद्धतीने 2 GR जे होते, जे मराठी भाषेच्या मुळावर आले होते, ते ज्या पद्धतीने सरकारने रद्द केले, तर आम्ही सरकारचे त्याबद्दल सन्माननीय राजसाहेबांनी आणि आमच्या पक्षांनी त्याबद्दल सरकारचे आभारच मानलेले आहेत. पण हे का झालं हा पण मोठा प्रश्न होता की जे करायची गरज नव्हती खरं तर ते का केलं गेलं हा महत्वाचा प्रश्न आजही महाराष्ट्रात आणि मराठी माणसाच्या मनात आहे. पण ठीक आहे, उशिरा झालं. पण हे करत असताना शेवटी मराठी माणसाच्या मनात हा पण विषय आहे की आपण ही लढाई, काही लढाया असतात ज्या मैदानात जाऊन जिंकल्या जातात, काही लढाया ज्या लढाई होण्याच्या अगोदरच जिंकल्या जातात, त्यातली ही लढाई होती. ही लढाई मराठी माणसाने महाराष्ट्राने ही लढाई सुरू होण्याच्या अगोदर जिंकलेली आहे असं वाटतंय सध्याच्या तरी घडीला. पण ज्या पद्धतीने आता दुसरी नरेंद्र जाधव साहेबांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती नेमण्यात आलेली आहे, ही समिती आता परत किती वेळ घेणार आणि ही समिती परत कुठला निर्णय देणार ह्याची सगळी लक्ष महाराष्ट्राचं आणि आमचंही राहणार आहे. आणि किती कसलाही निर्णय दिला, कसल्याही सूचना या अहवालात आल्या तरी सुद्धा मराठीच्या मुळावर जर विषय येत असेल तर आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू. ठीक आहे. आणि तीच भूमिका राज ठाकरेंनी सुद्धा मांडलेली आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करतायत. पण लक्ष आहे 5 तारखेकडे. रोहिणी खडसेंकडून मला जाणून घ्यायचं आहे. तर रोहिणीताई, यापूर्वी तुमच्या पक्षाने सुद्धा भूमिका घेतलेली होती की 5 तारखेच्या मोर्चाला आमचा पाठिंबा असेल आणि आम्ही त्यात सहभागी सुद्धा होऊ. आता 5 तारखेला विजयोत्सव साजरा होणार आहे, यात सुद्धा तुम्ही सहभागी होणार आहात का? आमचा ह्या सगळ्या मुद्द्याला जे आम्ही हिंदी शाळेमध्ये पहिलीपासून शिकवलं जाऊ नये ह्यासाठी जो आम्ही विरोध करतोय, त्यासाठी आम्ही 5 तारखेच्या मोर्चाला देखील पाठिंबा दिलेला आणि येणाऱ्या 5 तारखेच्या विजय उत्सवामध्ये आमचे प्रांत अध्यक्ष, आमचे नेतेगण, आदरणीय पवार साहेब हे सगळे मिळून हा निर्णय घेतील की त्या दिवशी काय करायचंय. आणि मला असं वाटतं की त्या निर्णयामध्ये ते सगळे सहभागी होतीलच, कारण हा मराठी भाषेचा, मराठी अस्मितेचा विजय आहे. आज असं वाटतंय की प्राथमिकदर्शी तरी हा सरकारने निर्णय मागे घेतलेला आहे, पण अजूनही शंकेला वाव आहे, कारण जी समिती गठीत केलेली आहे ती का केलेली आहे हे अजूनही शंका मनामध्ये निर्माण करतंय. तरी सगळ्यात पहिले हा निर्णय आता सरकारने मागे घेतलेला आहे, त्यासाठी सरकारचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही सगळे महाराष्ट्रातल्या जी लोकांच्या मनातल्या भावना आहेत त्यांचा आदर ठेवून हा निर्णय मागे घेतलाय. पण भविष्यामध्ये हा निर्णय परत मागच्या निर्णयासारखा मागे घेतला आणि मग परत तो निर्णय पुढे आला असं होऊ नये अशी आम्ही अपेक्षा करतो. रोहिणीताई, पण आपण बघितलं की राज ठाकरे यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा फोन आल्याचा उल्लेख केला,
याचा अर्थ ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. अशी कुठली चर्चा शरद पवारांसोबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्या कुठल्या गटाच्या नेत्यासोबत होताना दिसतेय का? कारण तुम्ही अजून म्हणतात की याबद्दलचा निर्णय झालेला नाहीये, तसा निर्णय होईल अशी अपेक्षा तुम्ही व्यक्त करतायत, पण अशी कुठली चर्चा सुरू आहे का की फक्त मनसे आणि ठाकरे गटाच्या अजेंड्यामागे तुम्ही रेटत जातात? तसं नाहीये. हा निर्णय आम्ही सगळ्या पक्षातल्या आमच्या नेतेगणांनी निर्णय मिळून घेतलेला होता आणि ह्या निर्णयामध्ये आम्ही विजय उत्सवामध्ये देखील सगळे सामील होतीलच, पण मी ते वक्तव्य करण्यापेक्षा आमच्या नेत्यांकडनं ते वक्तव्य आलेलं कधीही चांगलं, म्हणून त्यांचा तो अधिकार आहे, म्हणून त्यांच्यासाठी मी तो निर्णय त्यांच्याच मुखातनं यावा अशी म्हणून मी इथे तो जाहीर करत नाही. हा, मग ती भूमिका अजूनपर्यंत जाहीर का केलेली नाहीये? कारण तातडीने उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, राज ठाकरेंनी सकाळी पत्रकार परिषद घेतली, मग पवार गटाकडनं याबद्दल स्पष्ट कोणी का बोलायला तयार नाहीये? सांगतील ना. आज अधिवेशन होतं, आज सगळे अधिवेशनाच्या मध्ये होते तिकडे आणि कळवतील की. ठीक आहे. रुपाली ठोंबरे, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की मुख्यमंत्र्यांनी दोन्ही अध्यादेश रद्द केले होते, त्यानंतर एक वेगळं चित्र उभं राहत आहे. मला तुम्हाला प्रश्न घ्यायचा आहे, पण त्यापूर्वी मी अजित चव्हाण यांच्याकडे जातो. भाजपचे प्रवक्ते आता आपल्या चर्चेत सहभागी झालेले आहेत. अजित चव्हाण, काल आपण बघितलं मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश रद्द केले आणि आता दोन्ही पत्रकार परिषदा आपण बघितल्या उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या, तर त्या दोघांचाही सूर असाच आहे की सरकार हे मराठी द्रोही आहे आणि त्यांना मराठी माणसाच्या रेट्या पुढे नमतं घ्यावं लागलेलं आहे. ते स्वप्नरंजनामध्ये वावरतायत असं मी त्यांना म्हणेन. एकतर मी कालच आपल्याच कार्यक्रमामध्ये मनसे प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना एक आवाहन केलं होतं की खोटारडे पक्ष असलेल्या उबाठा, शप आणि काँग्रेसचा कान त्यांनी धरला पाहिजे. ज्या लोकांनी मराठी माणसाच्या छातडावर गोळ्या चालवल्यात, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या अजूनही संयुक्त महाराष्ट्र अपूर्ण आहे. बेळगाव, कारवार, निपाणी, डांग, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणा झाली होती. ज्यांनी तो संयुक्त महाराष्ट्र होऊ दिला नाही, त्याच्या मांडीला मांडी लावून आज शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेजी बसलेले आहेत. त्यांना आधी जाब विचारला पाहिजे. हा मराठी माणसाचा अपमान आहे. ज्या लोकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला नाही, इतकी वर्ष स्वामी चक्रधरांपासून अभिजात मराठीचे पुरावे त्या आधीपासूनही उपलब्ध असताना ज्या लोकांनी भिकाऱ्यासारखा आम्हा मराठी माणसांना अभिजात दर्जा द्या म्हणून टाहो फोडायला लावला, तमिळियन लोकांनी नरड दाबून केंद्र सरकारचा, त्यावेळेला काँग्रेसच सत्तेमध्ये होती. हे नतद्रष्ट लोक आहेत, हे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत. आणि आज परिस्थिती काय आहे? आज ज्यांना संपलेला पक्ष म्हटला त्या राज ठाकरेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आवाहन करावं लागलं की या. दुसरा विषय, कालपासनं उबाठा गटाचे सगळे प्रवक्ते इकडे तिकडे सैरभैर पळतायत. कालही सन्मान्य सुषमा अंधारे आपल्या कार्यक्रमात अर्धवट आपल्याला काय बोलायचं ते बोलून माझ्या समोरून पळून गेल्या. माझं त्यांना आव्हान आहे, खरं सांगावं, सत्य बोलावं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे जे पाप केलं ते विरोधात गेल्यानंतर ते विसरून गेले. मराठी माणसाचा या ठिकाणी महाराष्ट्राचा मराठी माणसाचा विश्वासघात त्यांनी केलाय, दिशाभूल त्यांनी केलेली आहे. ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्रजींनी पुराव्यासह त्यांचं खोटं समोर आणलं, त्यानंतर सुद्धा गिरे तो भी टांग उपर अशा पद्धतीचं उद्धव ठाकरेंचं पत्रकार परिषदेतलं बेताल वक्तव्य ऐकून मला तर अजिबात हसू आवरत नव्हतं. मला या सगळ्यामध्ये मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरेंना एक आवाहन करायचंय की आम्ही जेव्हा मनसेच्या नेत्यांशी, आमच्या मित्रांशी खासगीत बोलतो, तेव्हा कसा शिवसेनेनं उबाठानं त्यांचा विश्वासघात वेळोवेळी केलाय, एकदा नाही तर 4-4 वेळा केलाय. अगदी एबी फॉर्म घेऊन ताटकळत बसले तरी फोन उचलले नाही, अशा पद्धतीचा मनाला लागेल असा विश्वासघात केलेला आहे. मनसेची विश्वासार्ह प्रतिमा मराठीच्या बाबतची या लोकांनी वापरून घेतली. याकरता मराठी माणसाची, महाराष्ट्राची माफी या सगळ्यांनी मागितली पाहिजे आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंनी या सगळ्या खोटारड्यांना जाब विचारला पाहिजे. सौरभजी, यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास, ज्यांना खरोखर अभिमान आहे, ज्यांच्याकडे विचारांचा वारसा आहे, ते राज ठाकरे, एकनाथ शिंदे, आम्ही सुद्धा विचारानं संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यामध्ये होतो. आणि आता ज्यांनी मराठी माणसाच्या नरडीचा घोट घेतला त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून हे बसले. ज्यांनी मराठीचा अपमान केला, महाराष्ट्राचा अपमान केला,
त्या लोकांना मराठी माणसानं धडा शिकवला हे आम्हाला माहिती आहे. आम्ही मराठी म्हणून सत्तेत ठीक आहे. मराठी म्हणून मतं घेतलेली आहेत. महाराष्ट्र आणि मराठी हे कुठल्या पक्षाचं काही लेबल नाहीये किंवा कुठल्या घराण्याचं लेबल नाहीये. आम्ही सुद्धा मराठी आहोत, आम्ही 100% मराठी आहोत. यांनी काय यांच्या राजकीय सोयीसाठी, यांच्या राजकीय एकत्र येण्याकरता आणि यांच्या राजकीय पुनर्वसनाकरता महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा हे लोक वापर करणार असतील तर हा महाराष्ट्रद्रोह आहे, त्याचा मी निषेध करतो. ठीक आहे. राजकीय पुनर्वसनासाठी या सगळ्या मुद्द्याचा वापर होतोय असा आरोप तुम्ही अजित चव्हाण केलेला आहे आणि त्याचबद्दल मला मत जाणून घ्यायचं आहे योगेश खैरे यांचं. योगेश खैरे, आरोप तुम्हाला पटतोय? राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होतोय, ठाकरे गट राज ठाकरेंचा वापर करतोय या सगळ्या मुद्द्याच्या वरून? एक गोष्ट लक्षात घ्या की मनसेचा काय हा निवडणुकीचा विषय नाही. पहिली गोष्ट अशी की हा विषय आणला कोणी हिंदी सक्तीचा, निवडणुकीच्या तोंडावर आणला गेला तर निवडणुकीच्या तोंडावर येऊ नाही तर कधी येऊ, पण जर का तो मराठीच्या मुळावर येणार असेल तर त्याला विरोध केला जाणार. आणि दुसरी गोष्ट अजितराव की भूतकाळात काय झालं, उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये याला मान्यता मिळाली. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये उंच तंत्र शिक्षणापासून ते खालपर्यंतचा सगळा काही हा धोरण स्वीकारण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं. हे फक्त लक्षात आणून देतो, आपण पुढे बोला. ओके. भूतकाळात काय झालं, कोण कुठल्या पक्षाबद्दल काय बोललं, भारतीय जनता पार्टीचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल काय बोलले होते, राष्ट्रवादीचे नेते भारतीय जनता पार्टीबद्दल काय बोलले होते, हे सगळं आहे ना. पण हा विषय तो नाही. हा विषय जो मराठीचा विषय आहे आणि आम्ही पहिल्यापासून सांगितलंय की हा राजकारणाचा किंवा निवडणुकीचा विषय नाही. हा महाराष्ट्राचा, मराठीचा, मराठी माणसांच्या भविष्याचा विषय आहे. भूतकाळात काय झाले त्यापेक्षा भविष्यकाळात काय वाढून ठेवलंय हा जास्त महत्वाचा विषय. आणि दुसरी गोष्ट मी तेच आपल्या लक्षात आणून देतोय, योगेशराव, तेच आपल्या लक्षात आणून देतोय की या मुद्द्यावरती आपली भूमिका, आपल्या पक्षाची भूमिका, राज ठाकरेंची भूमिका विश्वासार्ह असल्यानं आम्ही त्याचा आदर करतो. पण हा अध्यादेश ज्यांच्या काळामध्ये आला, ज्यांच्या काळात बैठका घेतल्या गेल्या ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तुम्ही आधी त्यांना विचारा. आपण ठीक आहे, आपण एक वेळा असं समजू की ते उद्धव ठाकरे साहेबांनी ते केलं होतं, पण मला विचारायचं की तुम्ही त्यांची री पुढे का ओढली? मग त्याच वेळेला तो विषय रद्द का नाही केला? तो भाषा सुट्टीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं माननीय देवेंद्रजींनी मराठीची सक्ती केली हे आपण लक्षात घ्या. 3 भाषा हे नवीन शैक्षणिक धोरणामधलं धोरण आहे. आपण मराठीची सक्ती केली आणि पटलं नाही, तुमच्यासारख्या लोकांनी सांगितलं, ते सगळे जी आर सुद्धा रद्द करून टाकले. त्यांनी तुम्ही पुढे का दिलं तो विषय थांबवायचा ना तिथं. जर आज कसं मला सांगा, काल कसं काय जी आर रद्द केले? दोन्ही केले ना काल जी आर रद्द. कशा करता केले? की ज्या पद्धतीने मराठीच्या सक्तीच्या, हिंदीच्या सक्तीच्या विरोधात मराठी माणसाचा आवाज उठला आणि हिंदीची सक्ती योगेशराव नव्हती. आपण लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतोय, हिंदीची सक्ती नव्हती, हिंदीची सक्ती नव्हती. आपण मराठीची सक्ती त्याच्यामध्ये केली होती. तरी सुद्धा आपल्या सारख्यांच्या सूचनेवरून तातडीनं आपण ते जी आर रद्द केलेले आहे. पहिला जी आर हा सक्तीचा होता का नाही? पहिला जी आर हा सक्तीचा होता आणि दुसरा जी आर जो पहिला जी आर मध्ये तुम्ही अनिवार्य शब्द काढला, सर्वसाधारण शब्द काढला, पण ही पहिली भाषा ही मराठी असेल आणि ती सक्तीची असेल असा त्याच्यामध्ये उल्लेख होता. योगेश, आपल्या हातामध्ये जी आर आहे, माझ्याकडे जी आर. थांबा, मी तुम्हाला जी आर दाखवतो. मी सौरभजी, मी जी आर वाचून दाखवू का? नाही, जी आर माझ्याकडे. सर्वसाधारण हा शब्द माहिती का? तुम्ही सगळे 20 विद्यार्थ्यांनी जर सांगितलं की आम्हाला दुसरी भाषा शिकायची, दुसरी भाषा शिकायची, तर मग तुम्ही तो विषय आणणार. शिक्षकी शाळा महाराष्ट्रात, शरद पवार साहेबांना शिक्षकी शाळा महाराष्ट्रात आहेत. या मोर्चाच्या निमित्तानं पवार साहेबांनी एवढा अपमान केला राज ठाकरेंचा. राज ठाकरेंनी सांगितलेलं आम्ही कशाला ऐकू पवार साहेब म्हणाले. कशाला महाराष्ट्र महत्वाचा मुद्दा मांडला अजित चव्हाण तुम्ही. आणि त्याचबद्दल मला रोहिणी खडसे ताईंना विचारायचं आहे. तर रोहिणी ताई, सुरुवातीला आपण जेव्हा बघितलं राज ठाकरे यांनी जेव्हा मोर्चाची घोषणा केलेली होती तेव्हा शरद पवारांची प्रतिक्रिया अतिशय वेगळी होती. म्हणजे एक संभ्रम तयार झाला होता. संभ्रम म्हणण्यापेक्षा स्पष्टपणे सांगणार होतं की या मोर्चात आम्ही सहभागी होणार नाहीये, कारण मोर्चा मागची नेमकी भूमिका काय त्याबद्दल आम्हाला स्पष्टता नाहीये. पण त्यानंतर असं काय घडलं की राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा राज ठाकरे
आणि उद्धव ठाकरे हे जी भूमिका घेत आहेत आणि यांनी जो मोर्चा आयोजित केलाय त्या मोर्चाच्या पाठीमागे जावं लागलंय. म्हणजे याच्यात झालं असं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुख्य रोलमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही साईड रोलमध्ये बघायला मिळते आहे. म्हणजे मुंबई महापालिका निवडणुका बघता येऊ घातलेल्या हे राष्ट्रवादी काँग्रेसला फायदेशीर ठरेल असं नाहीये. एकतर सगळ्यात पहिले महायुतीच्या कुठल्याही व्यक्तीला मराठी अस्मिता आणि मराठी बद्दलच्या प्रेमाबद्दल बोलायचा तर अधिकारच नाहीये. जे काय मी ऐकते की यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत आणि आमच्या नेत्यांच्या मांडीला उद्धव ठाकरे साहेब मांडीला मांडी लावून बसलेत म्हणून त्यांच्यावरती जे काही ताशेरे ओढण्याचं काम अजित जी तुम्ही करतायत, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचे की तुमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आता खरं ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे किती लोक शिल्लक आहेत? तो जे काय आलेत ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच आलेले तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेली लोक आहेत आता. त्याच्यामुळे त्या गोष्टींकडे आता तुम्ही बोलू नका. पण आत्ताचा जो मुद्दा आहे ना त्या मुद्द्यावरती आपण बोलूयात. आता जे तुम्ही मला प्रश्न विचारताय की आधी पवार साहेबांची भूमिका वेगळी होती का, तर पहिले त्यांनी मोर्चा राज ठाकरे साहेबांनी मोर्चा का काढतायत वगैरे त्यांचे सगळे विचार व्यक्त केल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यावरती त्यांचं मत व्यक्त केलंय आणि मग आम्ही सगळ्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. याचं असं म्हणणं नाहीये की आमचा विरोध होता, पण कुठल्याही पक्षाला भूमिका घेत असताना समोरच्यांची भूमिका काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार आहेच ना. आणि तो अधिकार त्यांनी त्यावेळेस वापरला आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेतलाय. आणि हा मराठी अस्मितेचा विषय कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या पक्षाला मतदान मिळणार आहे का, भविष्यामध्ये निवडणुका आहेत का, हा तिथे विषय नव्हता. विषय महत्वाचा आहे की मराठी हा मुद्दा आहे. मराठी तुमच्या आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीला घरघर लागली आहे. शेकडोच्या शाळा तुम्ही बंद करता आहात. आज मराठी शाळांमध्ये जिल्हा परिषदला शिक्षक नाही आहेत आणि अशा वेळेस तुम्ही हिंदीचा जो सरकार अट्टहास करताय ना, त्या अट्टहास का करताय हे आम्हाला कळायला हवं. आणि आम्ही महाराष्ट्रात राहतो, आम्हाला महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे, म्हणून आम्ही हा जाहीर पाठिंबा ह्या 5 तारखेच्या मोर्चाला दिला होता. अजूनही आम्ही सोबत आहोत आणि राहू. जिथे जिथे मराठी भाषेचा विषय येईल, जिथे जिथे मराठी अस्मितेचा विषय येईल, तिथे आम्ही ठामपणे पक्ष हे सगळं बाजूला ठेवून आम्ही म्हणजे रोहिणीताई, मग यासाठी राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जी टीका केलेली होती, शरद पवारांना जातीयवादी म्हटलं होतं आणि जातीयवादाचा उच्छेद राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर झाला असं म्हणणारे राज ठाकरे, त्यांच्या खांद्याला खांदे लावून तुम्ही चालू शकणार आहात? इथे पक्षाचा विषय किंवा व्यक्तीचा विषय नाहीये. मी आधी सांगितलं, इथे मराठी भाषेचा विषय आहे, मराठी अस्मितेचा विषय आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या सन्मानाचा विषय. तुम्ही आज लहान मुलांवरती जबरदस्तीने हिंदी लादू शकत नाही. त्याच्यामुळे इथे जरी एकमेकांमध्ये मतभेद असले किंवा पक्ष वेगळे असले तरी हे सगळे बाजूला ठेवून आम्ही सगळे एका व्यासपीठावरती आजही यायला तयार आहे, उद्या यायला तयार आहे. कारण इथे मराठी भाषा आणि महाराष्ट्रीयन आणि महाराष्ट्राचा विषय. त्याच्यामुळे ह्या सगळ्या शब्दांच्या याच्यामध्ये आम्हाला ओढण्यापेक्षा मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या जनतेचा विषय. कारण सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटतंय की तिसरी भाषा लादली जाऊ नये आणि आम्ही त्यांचा आवाज म्हणून पुढे आलो. ठीक आहे, ठीक आहे. अजित चव्हाण, उत्तर द्या. सौरभजी, आज माझ्या समोर माझ्या भगिनी रोहिणीताई खडसे आहेत. खरं तर असं आहे बघा, ताईंनी मला विचारलं बाहेरनं सगळी आलेली मंडळी, ताई आपण एकाच विभागात नाही येतो, आपण माझ्या भगिनी आहात. खरं तर आमच्या विचाराची परंपरा तुम्ही चालवत आहात, पण आज वेगळ्या पक्षामध्ये गेलायत, त्यामुळे पवार साहेबांची भलामण आपल्याला करावी लागते. मी उत्तमराव पाटलांची परंपरा सांगणार आहे. काँग्रेसमधले सगळी लोक तिकडे आहेत, ज्यांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी खस्ता काढलात ना, ती लोक घरी बसली आहेत. मी ताई उत्तमराव पाटलांची परंपरा सांगणार आहे. आपल्याबद्दल मला ममत्व आहे, आदर आहे, कारण माझ्या भगिनी आपण आहात. याच्यामध्ये एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो ताई, जसं आपण म्हणालात की मराठीच्या मुद्द्यावरती आपण सगळे इतर मुद्दे विसरून एकत्र येतो, तसंच आम्ही सुद्धा आधी सर्वप्रथम मराठी आहोत. आणि मला एका गोष्टीचं याच्यामध्ये समाधान आहे की सरकारनं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर 1000 वेळा झुकू, महाराष्ट्राच्या समोर 1000 वेळा झुकू. कुठेही जर महाराष्ट्राच्या जनतेला भाग पडलं, महाराष्ट्राच्या जनतेने झुकायला भाग पडलं, ताई आपण असं म्हणू शकता की झुकायला भाग पाडलं, पण आपल्यालाही माहितीये सरकारनं ठरवलं तर सरकार काही करू शकतं. परंतु हा विषय मराठीचा आहे, महाराष्ट्राचा आहे, मराठी मातीच्या सन्मानाचा आहे. आपण ज्या शरद पवार साहेबांची इथं बाजू मांडताय ताई साहेब, त्या शरद पवार साहेबांना कधीतरी खासगीत भेटल्यानंतर आपण विचारा की सन्माननीय पवार साहेब, आपण जे कायदे आणले त्या कायद्यांमुळे ज्या शाळांना आता शेवटची घरघर लागलेली आहे ती का बरं लागली? माझ्या मराठी शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पगाराचे जे घोळ झाले त्याच्याबद्दल ताई कधीतरी आपण सन्माननीय शरद पवार साहेबांना प्रश्न विचारा. आम्ही
65 तुमचं वर्षाहून सरकार अधिक काळ किती प्रयत्न वर्ष करत झाले? होतो. तुमचं पैसे सरकार किती वर्ष झाले? जरा सांगा ना 65 वर्षाहून आम्ही अधिक काळ महाराष्ट्रातल्या प्रयत्न करत होतो दहा- की मराठी दहा भाषेला वर्षाच्या अभिजात वरती ना भाषेचा किती वर्ष दर्जा झाले दिला हो? जावा. तो मराठी भाषेला तुम्हाला अभिजात बदल भाषेचा करता दर्जा आला का नाही दिला का? जर जात काही चुका नव्हता? झाल्या असतील तर तुमच्या सरकारला बदल करता येत नाही का? मुंबईमधून पवार साहेबांचं सरकार सत्तेवरती असताना मराठी सारस्वतांच्या मराठी लोकांच्या राखीव भूखंडांवरती कोणाची इमली उभे राहिले. ताई मी पत्रकार आहे, आधी माझ्याकडे सगळं तयार असतं. हे आपण पवार साहेबांना कधीतरी ताई विचारा. पण मी आपलं स्वागत करतो की निदान मराठीच्या मुद्द्यावरती मुद्दा भरकवण्यापेक्षा जो आजचा मुद्दा आहे ना, आपण त्या मुद्द्यावरती बोलावं. काय झालंय, भारतीय जनता पार्टीला जाब विचारला की इतर गोष्टींकडे जायला सुरुवात करतात. ते न करता माझी विनंती आहे, जो आजचा मुद्दा आहे ना त्या मुद्द्यावरती आपण बोलूयात. हे जे बाकीचे विषय आहेत ना ह्याच्यासाठी आपण एखादं वेगळं चर्चासत्र नक्की ठेवूयात. ताई आपण त्याच मुद्द्यावरती बोलतो. तर आपण मूळ भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीत आलेल्यांवरती प्रश्न उपस्थित केला. मी मूळ भारतीय जनता पक्षाचा परंपरा सांगणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही उपस्थित केला म्हणून मी फक्त उत्तर दिलं त्याला. ठीक आहे ताई, त्याला मी उत्तर दिलं. आता पुढच्या राजकारणाकरता येतो. सौरभजी, ताई ज्या पद्धतीनं पवार साहेबांची इथं भलामण करत होते त्याचं मी उत्तर दिलं. मी फार खोलात जाणार नाही, कारण माझे कौटुंबिक व्यक्तिगत संबंध हे ताईंच्या कुटुंबाबरोबर फार वेगळे आहेत. परंतु त्या त्यांच्या पक्षाची बाजू ठामपणे मांडतायत. इथं आता जो मूळ मुद्दा आहे की मराठीसाठी नेकी की राजकीय एकी, माझा थेट महाराष्ट्राच्या जनतेला जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आव्हान आहे की आपला वापर जर कुणी स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करत असेल तर ते आपल्याला कळलं पाहिजे. कारण लोकांनी बहुमतानं जे सरकार निवडून दिलेलं आहे ते मराठींचे, त्यात मराठीच काम करतात, नेतृत्व करणारे मराठी आहेत आणि महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातात. महाराष्ट्राचा वाढलेला जीडीपी, महाराष्ट्रामध्ये वाढलेली परकीय गुंतवणूक, मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा, मला असं वाटतं ज्याच्याकरता 60-65 वर्ष मराठी सारस्वतांनी आपली लेखणी वाणी झिजवली, प्रचंड प्रयत्न केले, कष्ट केले, ते आम्ही करून दाखवलंय. आणि जे आम्ही करून दाखवलंय त्याच्या बळावरती आम्ही मराठी लोकांच्या समोर मताकरता झोळी घेऊन जातो. हे अभिमानानं सांगतो मी, कारण आम्ही करून दाखवलंय. कारण त्याचं असं आहे, तुम्हाला मी सांगतो की ज्या पद्धतीनं आणि ज्या हुकुमशाही पद्धतीनं, अहो ही लोकशाही आहे. मराठी मत काय कुणाची देगमी आहे का, कुणाची जहागिरी आहे का? आणि मराठी माणूस काय एवढा लाचार आहे का की लोकांनी सांगावं हो हे आमचंच मतदान आहे, हे हा आमचाच अधिकार आहे? अरे मग तो जो निर्णय होता किंवा जे धोरण होतं ते मराठी माणसाच्या हिताचं हे पटवून देण्यात तुम्हाला अपयश का आलं? मुख्यमंत्र्यांना, सरकारला नमतं का घ्यावं लागलं अजित चव्हाणजी? हा प्रश्न कायम राहतोच ना. सौरभजी अत्यंत सुस्पष्टपणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याच्यामध्ये आम्ही मराठी सक्ती केली. हे त्रिभाषा सूत्र धोरणाचा हा परिपाक आहे. ते पटत नसेल, ते मान्य नसेल तर ते आपण रद्द करूया. मला एक गोष्ट इथं सांगायची आहे, महाराष्ट्राच्या जनतेला जे पटलं नाही आणि विरोधी पक्षांचं ऐकून घेणं, विरोधी पक्षांचाही सन्मान करणं. आता ठीक आहे, आमचे विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये तेवढे मुरलेले नेते म्हणतात झुकवलं, आम्हाला त्याचं काहीही फरक पडत नाही. लोकांच्या समोर झुकणं, महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर झुकणं, हे झुकणं नाही हो, सरकारनं ऐकणं आहे. सरकार संवेदनशील आहे. विरोधक तेच म्हणतात. मग अजित चव्हाणजी, विरोधक तेच म्हणतात की आमच्या समोर तुम्ही झुकले असं नाही म्हणतायत, मराठी माणसाच्या रेट्या पुढे सरकार झुकलं, असं राज ठाकरेंचं आजचं वाक्य सकाळचं. सौरभजी, पत्रकार कशासाठी आहेत, विरोधी पक्ष कशा करतायत, काही मंडळी सगळी आहेत. सरकारच्या कडून एखादी गोष्ट होत असेल त्या गोष्टीमध्ये आपण काय अधिक घालू शकतो किंवा काय चुकतंय ते निदर्शनास आणून देण्याकरता आपण असतो. त्याच्यामध्ये मला असं वाटतं इतक्या अभिनिवेशात आम्ही सुद्धा त्याला तीव्र विरोध करणं योग्य नाही ना. रोहिणीताईंनी एखादा मुद्दा सांगितला, योगेशरावांनी सांगितला, ते विरोधी पक्षामध्ये ऐकलं पाहिजे. आम्ही ती जबाबदारी आहे सत्ताधारी म्हणून, आणि ते नम्रतेनं ऐकलं पाहिजे, त्याच्यामध्ये अभिनिवेश नसावा. ठीक आहे, मी योगेश खैरेंकडे जातो. योगेश खैरेजी, सर्व भाजप नेते असतील, प्रवक्ते असतील, मंत्री असतील, सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघितलं तर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की त्यांचा रोख असतो तो म्हणजे जनतेमध्ये याबाबत गैरसमज तयार केला गेला, एक नरेटिव्ह तयार केलं गेलं. आणि आज सदावर्तेंनी सुद्धा काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते सुद्धा म्हणाले की लोकसभेच्या वेळेस जसं संविधान खतरे में है असं नरेटिव्ह तयार केलं गेलं, तसंच नरेटिव्ह मराठी खतरे में है अशा पद्धतीनं आता तयार करण्यात आलं होतं आणि त्याचा हा परिपाक आहे. योगेश खैरेजी, आता मी फक्त अजितराव
फक्त मी एक गोष्ट इथं सांगतो की माझं तर मत आहे की ही जी नरेंद्र जाधव साहेबांची समिती नेमली ही नेमण्याचीच आवश्यकता नव्हती. की GR जे रद्द केले ते रद्दच करायला पाहिजे होते. त्या संदर्भात दुसरा कुठलाही पुढचा विचार करण्याची आवश्यकता नव्हती. कारण मी तुम्ही जे NEP सांगितलं, NEP राष्ट्रीय शिक्षण धोरणातला 2.3 म्हणून जो चॅप्टर आहे त्यामध्ये लर्निंग स्टँडर्ड जो पॅरा आहे त्यातला मी तुम्हाला त्यातला एक मुद्दा सांगतो की ज्या पद्धतीने त्यात असं स्पष्टपणे लिहिलंय की वयाच्या 8व्या वर्षापर्यंत त्या मुलाला स्वतंत्रपणे लिहिता वाचता मराठी आली पाहिजे. वयाच्या 11व्या वर्षापर्यंत त्या मुलाला स्वतंत्रपणे इंग्रजी भाषा लिहिता वाचता आली पाहिजे आणि वयाच्या 14व्या वर्षापर्यंत त्या मुलाला स्वतंत्रपणे जी तुम्ही तिसरी भाषा सांगितली हिंदी किंवा इतर ही भाषा आली पाहिजे. जर यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं असेल तर तुम्ही पहिलीपासून ही त्रिसूत्री सक्ती करण्याची आवश्यकताच नाहीये. स्पष्टपणे त्यामध्ये लिहिलेलं आहे असं, तर तुम्ही ही गोष्ट पुढे आणलीच कशाला, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आता दुसरी गोष्ट यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं की अभिजात भाषाचा दर्जा दिला, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आम्ही अनेक वर्ष या संदर्भात संघर्ष तर केलेलाच आहे. पण दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की आम्ही त्यासाठी राजकीय स्वतःच्या पक्षाचा त्याग सुद्धा केलेला आहे की आम्ही आमचे उमेदवार उभे न करता आमच्या पक्षासाठी काही न मागता सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी कुठलाही या संदर्भात आपल्या पक्षासाठी न घेता फक्त मराठीसाठी आणि आमच्यातली त्यावेळीची एकमेव महत्वाची मागणी होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. तर ही पण आमची सुद्धा आम्ही राजकीय त्याग केलेला आहे त्यासाठी. त्यामुळं मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न झालेले आहेत. पण या गोष्टी होत असताना ठीक आहे, मग या गोष्टी होत असताना जर मराठी माणसाच्या रेट्यामुळे या गोष्टी झाल्या असतील तर हे मराठी माणसाचं अभिनंदन. योगेश खरेजी, गुणरत्न सदावर्तेंचं आजचं दुपारचं वक्तव्य बघितलं तर ते म्हणतायत की राज ठाकरेंच्या विचाराची कीड थांबावी त्यासाठी सरकारला निर्णय घ्यावा लागलाय अहो मुळात आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक हत्या राज ठाकरे करतायत, ठाकरे बंधू करतायत असा आरोप केलाय सदावर्तेंनी. मला कळतच नाही ज्या माणसाच्या डोक्यात किडे पडले, ज्या माणसाच्या डोक्यात स्वतःचे किडे पडले तो ज्या पद्धतीने बोलतो वागतो करतो तो ज्या योगेशराव, मला एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. सौरभजी, माझी आपल्याला महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार म्हणून एक विनंती आहे. काय होतं, विषय येत राहतील, चर्चा होत राहील असं नसतं. मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे. मी भूमिका मांडतो ती भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका आहे. माझे सहकारी जे अधिकृत प्रवक्ते आहेत, जे मुख्य प्रवक्ते, जे इतर प्रवक्ते ते मांडतात ती अधिकृत भूमिका आहे. सदावर्तेंचा भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेशी काहीही एक संबंध नसतो. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंवरती ते ज्या खालच्या पद्धतीने बोलतायत ते आम्हाला सुद्धा आवडत नाही, त्याची नाराजी आम्ही व्यक्त केलेली. शेवटी एक गोष्ट आपण लक्षात घ्या की अशा पद्धतीची मंडळी ही माध्यमांनी उभी केलेली मंडळी आहेत. आपण सुद्धा ती पत्रकार आहे. भारतीय जनता पार्टीचे अघोषित प्रवक्ते असल्यासारख्या भूमिका मांडतात. नाही योगेशराव, याला काही अर्थ नसतो. एखादा माणूस जर काही आदवा बोलत असेल आणि माध्यम त्याला डोक्यावर घेत असतील तर मी पक्ष म्हणून ही अधिकृत भूमिका सौरभजी स्पष्ट करतो. काही लोक TRP वाढवण्यासाठी त्यांना बोलवत असतील, तेही काही विचित्र पद्धतीने बोलत असतील, ही महाराष्ट्राची पण अजित चव्हाणजी, सरकारच्या सुरात सूर त्यांचा बऱ्याचदा मिसळतो. सरकारच्या भूमिकांसोबत ते असतात, सरकारच्या भूमिकेच्या बाजूने ते बोलत असतात, त्याच्यामुळे विरोधकांकडून तो आरोप होतो ना. नाही, मुद्दा असा आहे याच्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक नेते असेल, अनेक पक्ष असेल ज्यांचे डायहार्ट फॅन असतात, चाहते असतात. त्यांना काही मुद्दे आवडत असतील आमचे, परंतु ते कुठल्या पदावर आहेत का? नाही सौरभजी, तुम्ही हसू नका. हा खूप गंभीर मुद्दा आहे. महाराष्ट्रातल्या पत्रकारांना मी ही गंभीर चूक लक्षात आणून देतोय आणि इतर लोक घाबरत असतील पत्रकारांना, पण मी आपला सहकारी म्हणून ही चूक अत्यंत ममत्वानं लक्षात आणून देऊ इच्छितो की हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाच्या हिताचं नाही. आज इथं ताई बसल्या आहेत, माझ्या भगिनी आहेत, भले आम्ही वेगळ्या पक्षामध्ये असू, पण मी बोलताना संविधानिक शब्द वापरले पाहिजे, आदर ठेवला पाहिजे. योगेशराव मनसेचे आहेत, मी त्यांच्याशी बोलतानाही नीट बोललं पाहिजे. आणि जे वरिष्ठ नेते आहेत, 60-60, 70-70 वर्ष, 50-50 वर्ष ज्यांना महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात झाली आहे, त्यांच्याबद्दल बोलत असताना कुठलाही माणूस ज्याची क्रेडिबिलिटी नाही तो जर बोलत म्हणजे मग सदावर्ते जे बोलतात त्याला आवर घालावा अशी तुमची अपेक्षा आहे का?
अजित चव्हाण, मी तुम्हाला विचारतोय, जी सौरभजी. सदावर्ते जे बोलतायत त्याच्याशी तुम्ही सहमत दिसत नाहीये, मग सदावर्ते बेताल बोलतात असा तुमचा बोलण्याचा रोख मला दिसतोय, तर मग ते जे बोलतात त्याला आवर घालावा अशी तुमची अपेक्षा आहे का? आवर घालावा, बघा शेवटी असं असतं की चर्चेचे स्तर असतात सौरभजी. चहाच्या टपरीवर वेगळी चर्चा असते, दारूच्या गुत्त्यावर वेगळी चर्चा असते, मंदिराच्या पारावर वेगळी चर्चा असते आणि प्रबुद्ध लोकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची चर्चा होत असते. जर ज्या ठिकाणची नको ऐकायला ती चर्चा जर माध्यमांनी टीव्हीवरून लाईव्ह दाखवली तर शेवटी ही माध्यमांची जबाबदारी. माझी नम्रपणे आपल्याला विनंती आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ठीक आहे. परत एकदा मी थोडंसं विषयाकडे येतो. आता महापालिका निवडणुका सुद्धा येऊन ठेपलेल्या आहेत, तारखांची घोषणा अद्याप बाकी आहे, पण कधी या निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. रोहिणीताई, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे. या संदर्भात मोर्चाची घोषणा होते, संवाद होतो दोन पक्षांमध्ये, ते दोन पक्ष असतात मनसे आणि ठाकरे गट, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होते. त्यानंतर दोनच पक्षांचे नेते एकमेकांना भेटतात, एकमेकांशी चर्चा करतात. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून 2 अध्यादेश रद्द केले जातात. त्यानंतर सुद्धा जी चर्चा होते ती दोनच पक्षांमध्ये होते आणि हे पक्ष असतात मनसे आणि ठाकरे गट. त्यानंतर संवाद होतो, तो सुद्धा दोनच पक्षाच्या नेत्यांमध्ये. यामध्ये बाकीचे काय नाही? तुम्हाला हे सगळं संशयास्पद वाटत नाही का? यामागे कुठला राजकीय हेतू आहे असं वाटत नाही? तुम्ही कसं बघता या सगळ्या दोन पक्षांच्या वाढत्या जवळीकीकडे? एकतर या सगळ्या घटनेमध्ये कुठेही राजकीय हेतू नाही, मी आधी सांगितलं. माझे बंधू अजितजी तेव्हा म्हणाले की निवडणुकीसाठी वगैरे सगळं, पण मला एकतरी वक्तव्य राज ठाकरे साहेबांचं किंवा उद्धव ठाकरे साहेबांचं दाखवा की त्यांनी असं म्हटलेत का की येणाऱ्या निवडणुकींसाठी आम्ही हे मोर्चे काढतोयत, आम्ही मराठी अस्मितेसाठी आणि मराठी भाषेसाठी लढतोय. आणि जेव्हा जेव्हा, हा इतिहास आहे आजचा नाहीये, जेव्हा जेव्हा मराठी आणि मराठी माणसांसाठी लढायची गरज पडली आहे आणि त्यांच्यासाठी आवाज उठवण्याची गरज पडली, ठाकरे बंधू कायम पुढे आलेले आहेत. त्याच्यामुळे ते दोघं आजही एकत्र आलेत तर काय कोणाच्या पोटात दुखायचं काही कारणच नाही. कारण इथे मराठी लोकांचा विषय आहे आणि मराठी अस्मितेचा विषय आहे. त्याच्यामुळे ते दोघं एकत्र येऊन जर लढा उभा करतायत तर त्याच्यावर शंका घेणं, भविष्यातल्या निवडणुका आहेत का हे करणं, हे सगळे विरोधातल्या किंवा महायुतीच्या लोकांना आता काहीतरी कारण हवंय ना. कारण जे काय 5 तारखेचा उत्साह किंवा 5 तारखेला जो महाराष्ट्रातल्या जनतेमधून त्या मोर्चामध्ये येण्यासाठीची जी तयारी होती, ही बघून मला असं वाटतं की हा जो काय आजचा निर्णय झालेला आहे GR मागे घेण्याचा, हा त्यासाठीच आहे. पण आम्ही सगळेच महाविकास आघाडीची लोक किंवा आमचे सगळे घटक पक्ष, आम्ही सगळे एकत्रच आहोत आणि एकत्रच महाराष्ट्राच्या हितासाठी लढणार आहोत आणि लढू. जर भविष्यामध्ये देखील सरकार आता जे काही शंका उत्पन्न करण्यासारखं समिती नेमून ठेवलेली आहे, माझा अजितजींना प्रश्न आहे की तुम्हाला जर मराठी माणसांनी आता तुम्हाला भाग पडलाय तो GR रद्द करायला, तर समिती का? म्हणजे ही समिती तरी नेमून तुम्ही का त्याला अजून त्या GR ला म्हणतो आपण जागं ठेवलंय, जिवंत ठेवलेलं आहे की भविष्यातही तुम्ही कधीही तो GR परत आणू शकतात. ही पायवाट तरी का जिवंत ठेवावी? करा ना, सगळे रस्ते एकदाचे बंद करा. तो GR जर तुम्ही काढला असेल तर तो शासनाच्या रेकॉर्डवरती आणून त्याचे 2 पत्र जे काय असतील ते आम्हालाही महाराष्ट्रातल्या जनतेला बघू द्या की आता तो रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे, हे आम्हाला बघू द्या. उगाचच त्याला कुठेतरी समितीच्या नावावरती पायवाट ठेवू नये. सरकारवरती शंका उपस्थित होते त्या निमित्ताने. ठीक आहे. योगेश खैरे, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला महत्वाचा. आज कालपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आरोप केलेला होता की या संदर्भातला जो निर्णय होता तो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेण्यात आलेला होता. DJPRचं ऑफिशियल ट्विट सुद्धा असल्याचं त्यांनी दाखला दिलेला होता. उद्धव ठाकरे या मुद्द्यावरून सरसकट खोटं बोलतायत असा आरोप भाजपकडून आणि सरकारकडून सातत्यानं होतोय. आणि राज ठाकरेंना सुद्धा सकाळी हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतलेली आहे आणि उद्धव ठाकरे खोटं बोलत नसल्याचं सांगितलंय. म्हणजे बऱ्याच वर्षांनी असं घडलं असेल की उद्धव ठाकरेंच्या बाजूने राज ठाकरे मैदानात उतरले आहेत आणि राज ठाकरेंची बाजू सांभाळली आहे, उद्धव ठाकरेंची बाजू सांभाळली आहे राज ठाकरेंनी. मी आधी एक सांगतो की आठवण करून देतो एका विषयाची की ज्यावेळी महेश मांजरेकरांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची मुलाखत घेतली होती त्यावेळी हा हिंदी सक्तीचा विषयच नव्हता. त्यावेळी ज्यावेळेस ही मुलाखत झाली त्याच वेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी त्या मुलाखतीत असं सांगितलं होतं की मराठीसाठी मी कुठल्याही प्रकारची कुणाशी तडजोड करायला तयार आहे. दुसरी गोष्ट त्यांनी त्याच्या पुढे जाऊन अशी सांगितली होती की सर्व पक्षातील मराठी प्रेमी लोकांनी एकत्र येऊन
आपला एक स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, अशा पद्धतीचा एक अतिशय ब्रॉड विचार त्यांनी त्यामध्ये मांडला होता. त्यावेळेस हिंदी सक्तीचा विषय नव्हता. म्हणजे याचाच अर्थ असा की मराठीचा विषय आणि निवडणुकीचा विषय याचा दुरान्वयही कुठलाही संबंध नाही. आता ज्या पद्धतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी या संदर्भात भूमिका घेऊन नंतर मग त्या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोर्चाची घोषणा केली आणि त्यांनी सर्व पक्षांना आवाहन केलं की जे या आम्ही सर्वांना संपर्क करणार आहोत आणि त्यांनी या मोर्चात सामील व्हावं. आता या पद्धतीने जर त्या पक्षांना या भूमिका पटल्या आणि ते या मोर्चामध्ये सामील झाले तर याकडे निवडणूक मतं या दृष्टीने बघू नये. कारण निवडणूक येतील जातील, सत्ता येईल जाईल, पण सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी आणि महाराष्ट्राचा विषय आहे. कारण या मराठीच्या विषयासाठी 106 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिलेलं आहे. नाही, पण खैरेजी, मांजरेकरांनी जी मुलाखत घेतली होती ती काय फार जुनी नाहीये. तेव्हा राज ठाकरे असं वाक्य बोलतात, अशी भूमिका मांडतात आणि त्यानंतर संदीप देशपांडेंचं सुद्धा एक ट्विट येतं आणि मग परत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू होते आणि मग या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली जवळीक तयार होते. मग मोर्चाची घोषणा होते. मग मोर्चा रद्द झाल्यावर विजयोत्सवात ते एकत्र येण्याची घोषणा होते. हे सगळं नैसर्गिक वाटतं का? तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर सुद्धा तुम्ही बोला पत्रकार परिषदा बघा, त्यामध्ये सुद्धा संदीप देशपांडेंच्या सगळ्या पत्रकार परिषदा बघा, त्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे कुठल्याही युतीचा उच्चार केलेला नाही. युतीचा नाही, पण वेळ पडली. त्यांनी राज ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला होता. नाही, उलट संदीप देशपांडेंनी सातत्याने ज्या वेळेस युतीचा आणि शिवसेना आणि मनसेच्या युतीचा विषय निघाला त्यावेळी स्पष्ट सांगितलेलं आहे की युतीचे प्रस्ताव आम्ही 2 वेळा देऊन सुद्धा त्याबाबत काय झालेलं नव्हतं, तर आम्ही याबाबत काय पुढाकार घेणार नाही, ते कुठून ही सातत्याने आमची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे यामध्ये निवडणुकीचा विषयच नव्हता. आणि आज जे सांगितलं की जो उद्धव ठाकरे साहेबांचा जो विषय सांगितला जातो की ते मुख्यमंत्री असताना त्यांनी तो माशेलकर कमिटीचा अहवाल स्वीकारला, त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता त्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलंय की हा अहवाल जो आहे तो उच्च तंत्र शिक्षणासंदर्भातला होता आणि त्यातल्या त्यांनी गोष्टी सांगितल्या आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी त्याच गोष्टी सांगितल्या ज्या त्यांना सांगण्यात आल्या, ज्या त्यांना माहीत झाल्यात. नाही, पण मराठी नाही ठीक आहे ना. नाही योगेशजी, मराठीच्या मुद्द्यावरून दोघंही भाऊ आज एकमेकांना टाळी देत आहेत आणि त्याचबरोबर मराठीवरचं आक्रमण म्हणून या सगळ्या निर्णयाकडे बघितलं गेलं. ही उद्या युती सुद्धा अशाच प्रकारची तडजोड म्हणून आणि मराठीच्या संरक्षणासाठी म्हणून होऊ शकते की मग म्हणजे ती झाली तर आश्चर्य वाटणार नाही महाराष्ट्राला. मी या संदर्भात अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगतो की आजचा जो विषय आहे हा फक्त मराठीच्या संदर्भात असणारा जो प्रश्न निर्माण झाला होता त्या संदर्भात फक्त उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेनाच नाही तर इतरही अनेक जे पक्ष आहेत त्या पक्ष, अगदी एवढंच कशाला, अजित पवार साहेबांची राष्ट्रवादीने सुद्धा या गोष्टीला विरोध केलेला आहे. ते भलेही आमच्या मोर्चात आले नसतील पण त्यांचाही या गोष्टीला विरोधच होता ना. तर अशा अनेक महाराष्ट्रातल्या पक्षांनी या गोष्टीसाठी पुढाकार घेतला होता, अनेकांनी विरोध केला होता. म्हणून आमची काय सगळ्यांशी युती होणार अशातला भाग नाही. आणि मी परत एकदा स्पष्ट सांगतो, हा फक्त मराठीचा पुरता मर्यादित विषय आहे. युती वगैरे या सगळ्या गोष्टी याच्याकडे बघू नये कुणी, हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल हे आता कोणी सांगू शकत नाही. कोण कोणाबरोबर जाईल आणि कोण कोणाबरोबर निवडणूक लढेल. आमच्या पक्षामध्ये या संदर्भातले निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचे आहे. आणि ज्यावेळी तशी परिस्थिती निर्माण होईल, निवडणुकांच्या वेळी जशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस त्या संदर्भातले निर्णय ते घेतील. ठीक आहे, मी थोडंसं जर तर बोलतो, जर तर काही गोष्टींबद्दल. रोहिणी खडसे, तुम्हाला प्रश्न आहे माझा. उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता महाविकास आघाडीमध्ये आहे. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. उद्या जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जर युतीचा निर्णय घेतला तर राज ठाकरे यांचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला चालणार आहे का? अर्थात वरिष्ठ पातळीवर हा निर्णय घेतला जाईल आणि चर्चा होतील, पण एक तुमचं मत मला जाणून घ्यायचं याबद्दल की मनसेला तुम्ही कसं लोकेट करताय आत्ताच्या राजकीय सगळ्या विश्वामध्ये.
मला एकतर असं वाटतं की आजचा जो कार्यक्रम आहे किंवा हे जे व्यासपीठ आहे हे कोण कुणासोबत भविष्यामध्ये युती करेल ह्यासाठी नाहीच आहे. कारण आपण बघितलंय रात्र्यातनं लोक दुसऱ्या साईडला गेलेली, त्याच्यामुळे कुणाचंही काहीही आज आपण बोलणं योग्य नाही. रात्र्यातनं मराठी माणसांनी उभे केलेले 2-2 पक्ष फोडण्यात आले, त्याच्यामुळे भरपूर काही महाराष्ट्राने आता या गेल्या काळामध्ये बघितलंय. त्याच्यामुळे उद्या काय मग होणार एका आहे? रात्रीतून आणि 2 आज पक्ष त्याच्यावर एकत्र आम्ही पण येऊ शकतात ना रोहिणीताई. युतीचा विषय आणि मराठी अस्मितेचा विषयावरती चर्चा करतोय, तर आपण तोच विषय घेऊयात असं मला वाटतंय. नाही, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरूनच मी म्हणतोय, उद्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरूनच मराठीच्या संरक्षणासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतोय अशी काही घोषणा झाली तर? माझं तेच म्हणणं आहे, उद्या काय होणार आहे हे आज त्याच्यावर चर्चा करून काही उपयोग नाही. मी तुम्हाला आधी म्हटलं की एका रात्र्यातनं वर्षानुवर्ष स्वतःचं रक्ताचं पाणी करून ज्या मराठी माणसांनी 2 पक्ष उभे केले होते, ते 2 पक्ष एका रात्रीत फोडले गेलेत. माणसं इकडची तिकडे चालली गेली, सगळं झालं. हे सगळं आपण बघितलंय महाराष्ट्राने. त्याच्यामुळे उद्या काय होणार आहे अजून हे आज चर्चा करून काहीच उपयोग नाही. जशी वेळ येईल तसा सगळे आमचे वरिष्ठ नेते एकमेकांच्या सोबत चर्चा करून निर्णय घेतीलच की. ठीक आहे, ठीक आहे. अजित चव्हाण, तुम्हाला बोलायचं आहे काहीतरी, बोला. मला खूप बोलायचंय सौरभराव. काय माहितीये का, शेवटी हे सगळं राजकारणापोटी आहे. मी आपल्याला मुक्ताईनमधली कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ती इथं उद्धृत करण्याचा मोह मला आवरत नाहीये. मला फक्त एक 5 सेकंद द्या. की चमच्यांच्या स्टँडवर 7 चमचे होते. एक चमचा एके दिवशी गाळ झाला आणि उरलेल्या 6च्या गळ्यातून प्रथमच अनावर हुंका फुटला. मी असतो तर तो हरवला नसता. मीही अनावरपणे 7वा चमचा झालो असतो आणि त्याची रिकामी जागा घेऊन 6च्या हुंक्यात सामील झालो असतो आणि पुटपुटलो असतो. खरंय मित्रांनो, शेवटी सत्तेसाठीच. काय आहे सौरभजी, मला फक्त इतकंच सांगायचंय की या सगळ्यामध्ये आपण जर मागे वळून बघितलं तर झालेला अपमान, केलेली अवहेलना, हे सगळं विसरावं लागतं राजकारणापोटी. शेवटी महाराष्ट्राची जनता अत्यंत चाणाक्ष आणि हुशार आहे. जनता जेव्हा मतदान करते तेव्हा पुरेपूर विचार करून जनतेनं मतदान केलेलं असतं. मी उत्तर महाराष्ट्रातला असलो तरी आयुष्याची 2 दशकं मी गिरण गावात घालवली आहेत. गिरण्यांचे भोंगे बंद पडून तिथे उंचच उंच 5 स्टार हॉटेल्स आणि मॉल्सचे इमले आणि त्याच्यामध्ये ज्या धुराड्यानं संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आवाज दिला त्या शेतकरी कामगारांचं प्रतीक असलेला चिमणीचा धुराडा अँटिक पीस म्हणून श्रीमंतांच्या बाजारात ठेवलेला जेव्हा मी पाहिला तेव्हा माझ्यातला पत्रकार अत्यंत अस्वस्थ झाला होता आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला. याकरता आता जी मंडळी शड्डू ठोकून मराठीच्या नावानं पुन्हा एकदा आमचं मराठी पण विकायला निघाली आहेत, खरोखर त्यांच्या राजकीय चाणक्यपणाचं कौतुक करावंसं वाटतं. सौरभजी, आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आम्ही देशामध्ये हिंदुत्वाचा झेंडा घेऊन चालतो, पण आम्हाला आमच्या मराठीपणाचा अभिमान आहे. आणि भारतीय जनता पक्षानं कधी मराठीपण विकायला काढलं नाही, त्याचा बाजार मांडला नाही, याचा मला अभिमान आहे कार्यकर्ता म्हणून. पण मराठी माणसाच्या अस्मितेवरती ज्या ज्या वेळेला घाला येतो त्या त्या वेळेला राज ठाकरे ज्या निरपेक्षपणे बाजू मांडतात त्याचं आम्हाला कौतुक आहे. आणि आज पुन्हा एकदा या सर्व राजकीय चाणाक्ष लोकांच्या गर्दीत एक दिलदार मनाचा राजा माणूस पुन्हा एकदा हरवला जातो की काय याची मला व्यक्तिगत भीती आहे. पण अजित चव्हाण, तुम्ही ज्या राज ठाकरेंची भलामण करतात, वारंवार कौतुक करतात, त्यांच्यावर टीका टाळतात, त्या राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलंय की जे मराठीच्या विरोधात होते, मराठी भाषेच्या वाटेला गेलात तर काय होतं ते महाराष्ट्रातल्या जनतेनं दाखवून दिलं आणि परत असं काही झालं तर परत आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा राज ठाकरेंनी दिलाय. नाही आणि सौरभजी, मला इथं एक आणखी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. आपण हे लिहून ठेवा. मराठीच्या मुद्द्यावरती त्यांनी अनेकदा नफा नुकसान याचा विचार न करता भूमिका घेतला. ही भूमिका सुद्धा त्यापैकीच एक आहे. जर काही लोक यामुळं राजकीय फायद्या तोट्याची गणित लावत असतील तर राज ठाकरे आता त्यांना थारा देणार नाहीत असा माझ्यातला अभ्यासू पत्रकार मला सांगतो. त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती मराठीसाठी आहे, तिचं आम्ही स्वागत करतो. मात्र हे सगळे सत्तेच्या बाजारातले चाणाक्ष बगळे यांच्यामध्ये त्यांनी फसू नये, मला इतकंच सांगायचं. योगेश खैरेजी, पटतंय तुम्हाला मुद्दा हा? राज ठाकरेंना फसवलं जात आहे, त्यांचा गैरसमज तयार केला जातोय आणि सगळे पक्ष म्हणजे विशेषतः महाविकास आघाडीतले पक्ष त्यांचा वापर करताय असा रोख आहे अजित चव्हाणांचा म्हणण्याचा. एक
मिनिटं द्या फक्त एक मला लक्षात एकच घ्या, हो, हो. राज बोलायचंय. ठाकरे साहेबांचा वापर, रोहिणीताई, मी राजकीय तुमच्याकडे वापर येतो. हा योगेश कुणीच खैरेंचं करू एक थोडक्यात शकत उत्तर घेऊयात. राज ठाकरे साहेबांचा वापर, राजकीय वापर हा कुणीही करू शकत नाही. हम्म. ते आता अजितराव जे म्हणाले की राज ठाकरे साहेबांनी हरवतील अशी त्यांना भीती वाटती, तर त्यांना एकच सांगतो की राज ठाकरे साहेब हे मराठीला सापडलेले एक तारणहार आहेत. हम्म. ते मराठीला आणि महाराष्ट्राला सापडलेले तारणहार आहेत. ते कुठेही हरवू शकत नाहीत. ते मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी सातत्याने भूमिका बघितल्यात आजपर्यंत. हम्म. छोट्याचा विचार केलेला नाहीये. आम्ही योगेश आमच्या दादा, पक्षाने 15,000 कधी म्हणजे मनसैनिकांवरती उद्धव ठाकरेंनं गुन्हे दाखल केले, विसरू नका. योगेश दादा, आम्ही अत्यंत सन्मान करतो, पण काय आम्हाला कशाचं समर्थन अनेकदा आपण करतोय? सांगितलं गेलं की तुम्ही फक्त महाराष्ट्र मराठीचा मुद्दा घेऊन पुढे जाता, तुम्हाला मतं कशी मिळतील असं आम्हाला अनेकांनी सांगितलं. पण आम्ही मतदानासाठी कधी मराठीचा मुद्दा सोडलेला नाहीये. 15,000 लोकांवरती उद्धव ठाकरेंनी गुन्हे दाखल केले. काय त्रास झाला, कुठून पैसे आणले, कसे वकील केले, मनसेच्या सगळ्या गावगावच्या टीमला आपण विचारा आणि विसरू नका. काय शेवटी राजकारणामध्ये विश्वासात करणारी आवडत नाही आमची. 15,000 गुन्हे दाखल केले या लोकांनी, कसं विसरता येईल? अजितराव, एक लक्षात घ्या, आमचा पक्षात लढण्यासाठी आहे. आमच्या महाराष्ट्र सैनिकांना लढण्याची तयारी आहे. केसेस झाल्या, केसेस अंगावर घेण्याची तयारी आहे आणि तुरुंगात जायची वेळ आली तर तुरुंगात जायची वेळ. त्यामुळे या गोष्टीचा आम्ही कधी घाबरत नाही. ज्या गोष्टी समोर येतील त्याला आम्ही कायम त्याला पुढे गेलेलो आहे, त्याला प्रतिकार केलेला आहे. त्यामुळं या गोष्टी आमच्यासाठी काही नवीन नाहीत. आता ज्या पद्धतीने आम्ही त्यावेळेस हिंदुत्वासाठी केसेस अंगावर घेतल्या, तशी वेळ आली तर आम्ही मराठीसाठी केसेस अंगावर घेऊ. अनेक यापूर्वी सुद्धा घेतलेले आहेत. असं नाही की ते मराठी पाट्यांचं आंदोलन असू द्या, नाही तर आणखी मराठी मुलांना रोजगार मिळण्याचे विषय असू द्या, मराठीसाठी आम्ही सातत्याने आंदोलन केली तर आमच्या लोकांनी केसेस अंगावर घेतले. त्यामुळे त्या केसेसची काय आम्हाला भीती नाही. पोळी फेकणारे हे लोक, राजकारण करणारे हे लोक, 15,000 केसेस यांनी तुमच्यावर दाखल केल्या. वाईट वाटतं मला. ठीक आहे. रोहिणीताई, तुम्ही काहीतरी मुद्दा उपस्थित करत होतात. मराठीसाठी एक मिनिट रोहिणीताईंना मुद्दा जर मांडायचा आहे. मराठीसाठी आमचा कुणी वापर करत असेल तर आम्ही आमचा वापर करून द्यायला तयार आहोत. ठीक आहे. रोहिणीताई, या सगळ्या डिस्कशन मध्ये तुम्ही बघितलं असेल तर सुरुवातीपासून मतं मिळवणे, निवडणुकीच्या साठी सगळं करण्यात आल्याचे वक्तव्य फक्त एकट्या अजित दादांकडनंच येत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे अजितजी की आमचं सगळे जे काय पक्ष मराठी अस्मितेसाठी 5 तारखेला मोर्चा काढायचा आम्ही जे ठरवलेले होते ना, यांनी कुठेही तुम्हाला कुठलाही उल्लेख आमच्या चर्चेमध्ये निवडणुका, येणाऱ्या महानगरपालिका असतील किंवा आम्हाला मतं मिळतील का किंवा असं कुठेही उल्लेख केला नाही. पण पूर्ण चर्चेमध्ये मी तुमच्या मुखातून फक्त निवडणुका, मतं, जे भारतीय जनता पार्टीला कुठलाही एजेंडा राबवताना फक्त मतं निवडणुका एवढंच डोक्यात असतं. ते तुमच्याकडून निघतंय. पण माझं एवढंच म्हणणं आहे, मराठी अस्मितेचं आणि मराठी भाषेच्या विषयी तुम्हाला एवढा जर पुळका असता तर तुम्ही ही हिंदी लादण्यावरूनचा GR आणलाच नसता. पण ठीक आहे, तो तुम्ही मागे घेतलेला आहे. पण आता अजूनही ती जी समिती गठीत केली आहे ना, ती समिती आपण कृपया आपल्या सरकारला सांगावं की ती जी पळवाट तुम्ही ठेवलेली आहे ती बंद करावी. कुठलीही समिती किंवा कुठल्याही समितीचा कुठलाही अहवाल आल्यावरतीही भविष्यात कधीही हिंदी परत महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून शिकवली जाणार नाही, ह्याची तुम्ही शाश्वती देणार का आम्हाला, महाराष्ट्रातल्या जनतेला, की ह्याच्या पुढे कधीही परत पहिलीपासून हिंदी तुम्ही आणणार नाही? अजितदादा, रोहिणी खडसे यांनी उपस्थित केलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. कारण आज मुख्यमंत्र्यांची आपण प्रतिक्रिया बघितली तर त्यांनी म्हटलंय की मी सरकार कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही आणि त्याचबरोबर एक समितीचा पर्याय सुद्धा ठेवलाय. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या जे हिताचं असेल तेच मी करणार असं मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलेलं आहे. त्यामुळे एक भीती आहे विरोधकांच्या मनात आजही की मागच्या दराने परत या समितीच्या मार्फत हे धोरण लादलं जातं की काय. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केलाय की शिक्षण क्षेत्रातल्या धोरणाबाबत जिथं शिक्षण तज्ज्ञाची नेमणूक होणं अपेक्षित आहे तिथे अर्थतज्ज्ञाची नेमणूक कशाला. नरेंद्र जाधव यांच्याकडे रोख होता. उद्धवजी खूप सिनियर नेते आहेत, पण मला कधी कधी त्यांच्या बाळबोधपणाचं खूप हसू येतं. मी त्यांचा पूर्णतः आदर ठेवून सांगतो, आदरणीय उद्धवजी, नरेंद्र जाधव सर हे शिक्षण तज्ञच आहेत. ते अर्थतज्ञही आहेत आणि शिक्षण तज्ञही आहेत. आणि यापूर्वी सुद्धा सौरभजी काय होतं की सुखदेव थोरात साहेब, रघुनाथ माशेलकर सर ही मोठी माणसं आहेत ना, आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये
सदानंद मोरे सर, हे सगळे त्यामध्ये होते. आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेपासून अगदी कुठल्याही विषयाचा त्यांना अस्पर्श असं नाही, त्यांना सगळं माहिती. आणि ही तज्ज्ञ मंडळी महाराष्ट्र यांना मांडतो. ठीक आहे, ही एक प्रोसेस असते सौरभजी. आदरणीय ताईंनी मला असं विचारलंय की असं पुन्हा होईल की नाही होणार, तर ताई मला असं वाटत नाही हे होईल. आणि आणखी एक याच्यातला विरोधाभास मला सांगायचा आहे की ज्यांची मुलं रिलायन्स फाउंडेशनच्या शाळांमध्ये शिकतायत, ज्यांची मुलं बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकतायत, ज्यांची मुलं अत्यंत महागड्या शाळांमध्ये, आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये, केम्ब्रिजच्या अभ्यासक्रमामध्ये ज्यांची मुलं शिकतायत, तसे मी जिल्हा परिषद शाळा रांजणगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावचा विद्यार्थी आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, आम्ही जिल्हा परिषदेचे प्रोडक्ट आहोत. मला खरं तर सौरभजी एवढा 5 वर्षापर्यंत, म्हणजे माझं हे व्यक्तिगत मत आहे बरं का, मी प्रचंड मराठीचा अभिमानी आहे, परंतु आम्ही खानदेशातनं शिकलो. ताई, आपल्याकडे काय परिस्थिती आहे, मुलांना इंग्रजी येत नाही हो, हिंदी येत नाही. आपल्याला वेगवेगळ्या भाषा शिकता आल्या पाहिजे, मराठीचा सन्मान निश्चित झाला पाहिजे, यात माझ्या मनामध्ये दुमत नाही. परंतु आमच्या तरुणाईचं सर्वाधिक नुकसान का होतं सौरभजी? सौरभ, आपण विदर्भातल्या अत्यंत दुर्गम भागातून आलेला आहात, परंतु आपलं विविध भाषांवरती लिलया प्रभुत्व आहे, त्यामुळे आज आपण अँकर आहात. माझ्या ताई खानदेशातून आलेल्या आहेत, परंतु ताईंचं उच्च शिक्षण नामांकित संस्थांमधून झालंय, ते विजित नाही. मुक्ताईनगर मधून शिकलीये, तुम्हाला सांगते, मी मुक्ताईनगरच्या एका साध्या शाळेतून माझं शिक्षण झालेलं आहे आणि मुक्ताईनगर मध्येच माझी मुलं पण अजून शिकतात. त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या शाळांमध्ये आम्ही आमची मुलं शिकवतोय की आम्ही शिकलेली अशी परिस्थिती नाहीये. पण आम्ही आजही अभिमानाने सांगू शकतो की आम्ही एका मराठी मीडियम मध्ये शिकलोय आणि मराठी मीडियम मध्ये शिकून आम्ही आजही मराठीच्या भाषेसाठी लढतोय. जे आज गळा काढतायत या विषयामध्ये, त्यांची मुलं कुठल्या शाळेमध्ये, हे तर प्रत्येक नेत्याला जाहीर केलं पाहिजे असं माझं. अजितजी, या तुम्ही बघायला. नाही, आपलं नाही ताई, आपलं ठीक आहे, पण आता जी मंडळी याच्यावरनं राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. तुमचा रोग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडे आहे का, म्हणजे अमित ठाकरेंकडे? बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकले, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकले. मी तुम्हाला सांगतो, आमच्या गिरगावामध्ये डिलाल रोडला विजय बजरंग नावाची व्यायामशाळा आहे. त्याच्यानंतर तिथली जी वाचनालय आहेत सगळी, मी आपल्याला छाती ठोकून सांगतो की मोठमोठ्या नेत्यांची मुलं, मी आजीव सभासद या सगळ्या संस्थांचा, या मोठ्या नेत्यांची मुलं या मराठीच्या संस्था, खेळाच्या संस्था, वाचनालय टिकावी याकरता याचे सदस्य तरी आहेत का नुसते? हे कुठल्या शाळांमधून शिकलेत? यांच्या कॉफीज सगळे इम्पोर्टेड असतात. सौरभराव, काय आता तुम्हाला मला सगळं माहिती आहे. आपण तुमचा रोग मला लक्षात आला अजित चव्हाण, त्याच्यावर मी योगेश खैरेंकडे जातो. योगेश खैरेंची वारंवार प्रश्न उपस्थित होतो की ठाकरेंची मुलं नेमकी कुठे शिकतात? अजितराव, तुम्ही जसे जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेत तसे मी पण जिल्हा परिषदच्या शाळेतून शिकून मोठं. आपला प्रश्नच नाही हो योगेशजी, तर आपला प्रश्नच नाही, आपला प्रश्नच नाही. जे नेते मोठमोठे आता गळे काढतायत मला, आता त्यांनी जाहीर करावं असं मी त्यांना आव्हान देतो. तुम्ही जो ऐका ना, ऐका आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय, जो बॉम्बे स्कॉटिशचा सातत्याने उल्लेख केला जातो, मला तुम्हाला विचारायचं आहे की ती मुलं बॉम्बे स्कॉटिशच्या शाळेत गेले असतील म्हणून त्यांनी मराठी भाषेसाठी आग्रह धरायचा नाही का? दुसरी गोष्ट महत्वाची, मला खूप खरं म्हणजे वाईटही वाटतं आणि आश्चर्य वाटतं की तामिळनाडू सारख्या ठिकाणी तिथल्या नेत्यांना कधीच तिथली लोक, तिथली जनता किंवा तिथल्या इतर पक्षांचे नेते कधीही हे प्रश्न विचारत नाहीत की तुमची मुलं कुठल्या शाळेत शिकलीत. सर्वात जास्त कडवट अभिमानी तिथल्या भाषेसाठी जर ही राज्य असतील, पण त्या राज्यांमध्ये असं कधी कुठलेही नेते तिथल्या राज्यात नाही सौरभजी शिकतात ना, पण तरी चर्चेची वेळ संपत आली आहे. सगळ्यांनी कृपया थोडक्यात बोलावं. योगेशजी, थोडक्यात मुद्दा मांडा तुमचा आवाज पण आमच्यापर्यंत स्पष्टपणे येत नाहीये. नाही सौरभजी, मी पटकन मुद्दा मांडतो म्हणजे ताईंना मोकळेपणाने बोलता येईल. माझं इतकंच सांगणं आहे या सगळ्या विषयावरती की राजकारणाकरता या मुद्द्याचा वापर केला गेला हे अगदी सुस्पष्ट आहे. राहिला विषय याच्यामध्ये सर्वप्रथम मराठीचा, तर आमच्या सरकारनं मराठी भाषा बंधनकारक असेल, सक्तीची असेल असं म्हटलं होतं. तिसरा विषय हिंदी सक्तीचा असावा की नसावा याच्यावरती ही चर्चा आहे, ती आली सगळी मराठीवरती. आता जी सगळी परिस्थिती एकूण काय होतं, प्रयोग करायला आम्हा गरीबाची लेकरं सगळ्यांना सापडतात. माझं फक्त सांगणं एवढंच आहे की या सगळ्या मोठ्या लोकांची
मोठमोठ्या शाळांमध्ये मुलं शिकतात, एअर कंडिशन शाळांमध्ये शिकतात. आम्ही झाडाखाली बसून अजूनही आमची सगळी मुलं जी आहेत ती कुठल्या शाळेमध्ये शिकतात, तिथं आमचा सगळा मराठीचाच कार्यक्रम आहे हो. आणि आमची मागणी आहे की थोडंसं इंग्रजी अधिक चांगल्या पद्धतीचं पहिलीपासून त्याचे शिक्षक आम्हाला द्या, शिक्षकाचे पगार द्या. ते करण्याचा जर सरकार प्रयत्न करत असेल तर मध्ये मराठी घुसवून, मराठी पहिली भाषा आहे, मराठीचाच सन्मान आहे, राज्य मराठीच आहे, तिसऱ्या विषयावरती कुठली तरी वैकल्पिक भाषा असताना राजकारणासाठी त्याच्यामध्ये मराठीला आणून आंदोलन करणारी मंडळी ही संधी साधू आहेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. राहिला विषय आमचा, आम्ही 100% मराठी आहोत, लोकांनी आम्हाला त्याच करता निवडून दिलेला आहे आणि आम्ही मराठीच्या हितासाठीच भांडणार. संयुक्त महाराष्ट्र न देणाऱ्यांबरोबर हे लोक काँग्रेसच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसले, त्यांना आधी जाब विचारा. आणि मी ह्या चर्चेत हेही सांगतो, अजूनही संयुक्त महाराष्ट्राची घोषणा पूर्ण झालेली नाही, अजूनही आपल्याला कारभार मिळालेला नाही, डांग मिळालेला नाही, निपाणी मिळालेलं नाही. ते कुणामुळे मिळालेलं नाही तर या लोकांमुळे मिळालेलं नाही. भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना निश्चितपणे ते सुद्धा होईल. अभिजात भाषेचा महाराष्ट्रात दूर पण महाराष्ट्रात मराठी टिकते की नाही यासाठी लढावं लागतं असं राज ठाकरे म्हणाले होते. आणि मराठीच नाही टिकली तर कसल्या युत्यान कसले पक्ष राहतील असं राज ठाकरे आज म्हणाले. शेवटची कमेंट 20 सेकंद आहेत. रोहिणीताई, काय बोलायचं असेल तुम्हाला तर? अजितजी, पण ज्या आवेशाने तुम्ही आता बोललात ना, त्याच आवेशाने मी जो प्रश्न विचारलेला त्याच आवेशात मला प्रश्नाचं उत्तर हवंय की भविष्यात तुम्ही कधीही परत पहिलीपासून हिंदी ही आमच्या मुलांवरती लादणार नाही, हे आज मला जाहीर करून टाका इथे कार्यक्रमामध्ये. तेव्हाच आम्हाला असं वाटेल की हे जे हिंदी नावाचं भूत तुम्ही महाराष्ट्रातल्या मुलांच्या मुनगटीवरती आजपासून बसवलेलं आहे ना, ते जे तुम्हाला मराठीचा पुळका आणण्याचा तुम्ही प्रयत्न करताय ते आज संपवून टाका विषय, की भविष्यात कधी आम्ही पहिलीपासून हिंदी परत लादणार नाही. बोला अजित चव्हाण. पहिलीपासून हिंदी या महाराष्ट्रामध्ये येणार नाही, ते या आधी सुद्धा नव्हतं. पण आपण ज्या लोकांच्या सोबत आहात त्यांनी हा अत्यंत सुव्यवस्थित सुनियोजित गैरसमज राज्यामध्ये पसरवला. तुम्ही पुन्हा एकदा घोषणा फक्त आपल्या प्रश्नाचं उत्तर कर्जमाफीसारखं गाजर असू नये एवढी अपेक्षा करेन. हिंदीच्या सक्तीचं आम्ही कदापि समर्थन करणार नाही. ही जरी समिती झालेली असली तरी केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणाचा आपल्याला अवलंब करावा लागेल. त्या ज्या गोष्टी आपल्याला मान्य नसतील त्या आपल्या राज्यामध्ये होणार नाही. परंतु नवीन शैक्षणिक धोरण हे देशाच्या आणि राज्याच्या हिताचं आहे. त्याच्याकरता जर कोणी राजकारण करणार असेल त्याला मात्र ताई आम्ही जुमानणार नाहीये, नम्रपणे आपल्याला सांगतो. ठीक आहे, सरकारने आश्वस्त केलं, अजित चव्हाणांनी सुद्धा आश्वस्त केलेलं आहे आणि हे स्वागतार्ह आहे की हिंदी कुठल्याही पद्धतीनं आडमार्गाने मागच्या दाराने लादली जाणार नाही. याचं स्वागत सगळ्यांनी केलं पाहिजे. अपेक्षा आहे रोहिणी खडसेंना सुद्धा त्यांचं उत्तर कदाचित मिळालेलं असेल. पण आता एक मुद्दा उपस्थित राहतो, तो म्हणजे 5 तारखेला आता नेमकं काय होणार आहे. विजयोत्सव आहे ज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही एकत्र येणार आहेत. यामुळे एक राजकीय पर्यायाची चाचपणी या माध्यमातून केली जाते का आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा राजकीय पर्याय सुद्धा तयार होतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, ज्याचं उत्तर 5 तारखेनंतर कदाचित आपल्याला मिळेलच. या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि या चर्चेत इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र.